एका छोट्या गावात एक शेतकरी राहत होता. त्याचे आयुष्य आनंदी समाधानी होते. सकाळी उठल्यापासून तो शेतात राब राब राबायचा. सुंदर असे शेत, हिरवीगार पिकं पाहून तो आनंदी व्हायचा. एके दिवशी विहिरीचे पाणी आटून जाते. पिकांना पाणी कमी पडू लागते. मग तो ठरवतो की विहीर अजून खोदावी. मग तो खोदायला माणसे बोलवतो. खोदता खोदता खाली सोन्यासारखं काहीतरी दिसू लागत. मग अजून खोदल्यानंतर सोन्याची खाण सापडते. खूप सोन्याची दगड दिसतात. मग अख्खं गाव जमा होते की नक्की काय आहे ते बघायला. पण ते कोणालाच दिसत नाही. फक्त ते त्या श्यामला दिसत असतं. मग तो हैराण होतो की नक्की का बरं मलाच दिसतंय, बाकीच्यांना का नाही. मग विहिरीतून देवी प्रगट होते. देवी म्हणते, तू खूप इमानदार, समाधानी आहेस, म्हणून मी तुला हे सगळं दिलं आहे. तुला किती पाहिजे ते तू घेऊ शकतो. हे देवी, मला काही नको. मला फक्त खूप पाणी दे. माझी पिकं खूप छान येऊ दे. भरभराट होऊ दे. बास, बाकी काही नको मला. हे ऐकून देवी प्रसन्न झाली आणि तथास्तु. त्या शेतकऱ्याचे पिकं इतकी सुंदर दिसू लागतात, बहरू लागतात, डोलू लागतात. हे पाहून शेतकरी खूप आनंदी होतो आणि काम करू लागतो.